दोन नद्यांच्या संगमावर नैसर्गिकरित्या तयार झालेल्या बेटाच्या मधोमध गर्द झाडीत लपलेलं असं एक आध्यात्मिक ठिकाण तुम्हाला मी आज दाखवणार आहे, ज्या ठिकाणी बोटीतून प्रवास करून पोचावं लागतं. काय म्हणालात? हे सुंदर ठिकाण कुठं आहे आणि इथं जायचं कसं? थांबा थांबा, किती घाई करताय? चला तर मग सुरुवात करूया या आनंददायी प्रवासाला या वाटसरू सोबत. मंडळी नमस्कार, मी मिलिंद भोसले आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रामधील सर्वात फेमस आणि लोकप्रिय असं चॅनल मी वाटसरू. मंडळी नमस्कार. किल्ले राजगडच्या दक्षिणेकडे असलेल्या ऐतिहासिक बुथोंडे गावापासून जवळच असलेलं डेरे गाव बहुधा तुम्हाला माहीत नसेल. पुण्यापासून 2 तासाच्या अंतरावरचं हे छोटंसं गाव भाटघर धरणाच्या अगदी कुशीत लपलेलं आहे. सगमची वाघ आहे कुठे? त्याला रस्ता आहे का? जायचं कसं पण? वाडा आहे तिथे खाली जात नाही, पण रस्त्याने जायचं का? आता पाण्यात न्यायला लागतं बोटीतून. बोटीतून जायला लागतं. पण आता बोट चालू असेल का? हा आहे ना. इथून पुढं तिथून पुढं गेलं ना, हा. खाली रस्ता गेला तर रस्त्याने खाली जाऊन तिथं आहे. हे गाव कुठले? हे डेरे. मुख्य रस्त्यापासून खाली जाणाऱ्या या लहानशा वाटेने पुढे निघालो. बघा मंडळी, ह्या ठिकाणी काही लोकांनी गाड्या पार्क केलेल्या आहेत, जे भाविक मंडळी आहेत दर्शन करता आलेले देवीच्या. आणि ह्या ठिकाणी खाली आपल्याला जाऊन ते होडगं मिळणार आहे. कोणाचे रस्ता हाच आहे का? तिकडला आपण इथनं पाय वाटे तिथून पुढं खाली नदी आहे, मग तिथं बोट करायला लागते. तुम्ही बोट आहे का? पण आता ते तिकडे हातमारा पाड्याच्या साईडला. पण असते का बोट? हो, पण तिकडे हातमारा पाड्याच्या साईडला. बरं बरं. मंदिर कुठं? इकडे ह्या बाजूला का पुढे? इकडे पुढे. पुढं ह्या होडीवाल्यांना बोटवाल्यांना हात मारले ना, हां. किती बरे जातो त्यांच्यासोबत, त्यामध्ये सोडतील तुम्हाला. बाई चाल का आमच्या बरोबर? एखादा नौका माणूस चुकायचा इकडं. एका अर्थी बरं झालं की त्या बेटावर जाण्यासाठी होडगं म्हणजेच बोट उपलब्ध आहे. या मेसांच्या बेटामधून चालणं खूप छान वाटत होतं. गर्द झाडीतून ऊन क्वचितच जमिनीवर पोचू शकत होतं. किती पोरं तुमच्या? थांब 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 थांब. म्हणजे अख्ख्या शाळेत तू एकटीच? मग तुला एकट्या शिकवायला सर येते बाई? बघा, म्हणजे सर ह्याच्या घरी येते तिला घ्यायला, असं आहे वय. म्हणजे शाळेत तू जायच्या ऐवजी सर तुला घरी येऊन नेत्यात आणि तुला शिकवतात. तू कितीला आहे? दुसरी. नाव काय तुझं? गौरा अशोक डोंबे. मंडळी, आता ही आम्हाला छोटी वाटाडी भेटलेली आहे. इथून पायपीट आहे 10 मिनिटाची. रस्ता जरा असा जंगलामधनं आहे, म्हणून आपण या गौरीला वाटाडीवरून घेतलेली. गौरी ताई, चला निघायचं का? मजा आहे गौरीची. मंडळी ऐकलं का? ही गौरी एकमेव विद्यार्थिनी इथल्या शाळेत आहे आणि त्या विद्यार्थिनीला शिकवायला हे सर स्वतःहून तिला घरी न्यायला येतात. आज शाळेत ती गेली नाही कारण सर आलेच नाहीत. ह्यातला विनोद सोडा, पण थोडा सिरियसनेस घ्या की एवढ्या गावात एका शाळेमध्ये फक्त विद्यार्थिनी एक आणि शिक्षक पण एकच आहे. सरकारने तरी कुठं कुठं पुरायचं. तेव्हा का मंडळी, इथे या पाण्यामध्ये एक बेट आहे आणि त्या बेटाच्या बरोबर मध्यावर ते मंदिर आहे. आता आपल्याला त्या होडग्यामधून जायचं आहे कारण इथं जायला रस्ता नाही आहे आणि पाणी पण भरपूर आहे. त्या होडग्यामधून आपल्याला पलीकडे जाऊन त्या मंदिरापर्यंत जायचं आहे. कधी कधी बाळा हे पाणी पूर्ण आटतं का गं?
नाही नाही आठवत? खालती जातो. आठवत नाही. आता तुम्ही जाऊ शकता का असं? जातो थँक्यू आम्हाला वाट दाखवल्याबद्दल. बाय बाय. आणि त्या समोरच्या बेटावर ते मंदिर आहे, सगमची वाघजाई नावाचं मंदिर आहे. ते खूप कमी लोकांना माहिती आहे आणि इथल्या लोकांचं ते दैवत आहे, ग्रामदैवत. त्यामुळे इकडे त्यांचं जाणं येणं असतं. पण आपल्याला इकडं यायचं होतं ते जरा नवख्या वाटेने येत होतं. विचारत आलो आहे, रस्ता सापडला, वाट सापडली. आता पुढचा प्रवास पाण्यातून आहे आणि पाण्यातून पलीकडे जायचं आणि त्या मंदिरापर्यंत पोचायचं आहे. तुम्हाला तर माहिती असतं की हा वाटसरूचा प्रवास काहीतरी वेगळा असतो आणि प्रत्येक प्रवासामध्ये काही ना काहीतरी आपल्याला आनंद हा मिळून जातो. आजच्या प्रवासामधला आनंद काहीतरी वेगळाच आहे. तुमच्या घरापासून खाली आलो आहे आणि इथं एक छोटं मंदिर पाहायला मिळतंय. हे इथलं बहुतेक ग्रामदैवत दिसतंय, काळूबाईचं मंदिर आहे. आणि त्या पाठीमागे बघा, इथं आपल्याला जायचं आहे. हे छोटं आयलंड दिसतोय ना तिथं. हे बाडगर धरणाचं बॅक वॉटर आहे आणि ह्या बॅक वॉटरच्या मध्ये हे बघा इथं एक असं छोटंसं बेट तयार झालं आहे. बेट इन द सेन्स आयलंड. लोकांना बेट कळत नाही पण आयलंड कळतो. त्या आयलंडवरून आपल्याला त्या मंदिरापर्यंत पोचण्याचा रस्ता आहे. आता आपल्याला होडग्याला हाक मारली पाहिजे. कुठे होडगं? इथं होडगं किंवा बोट असते, त्या बोटीतून आपण जाणार आहोत. बापरे, सुनसाला दिसते सगळं. कुठे होडगं? त्या ताई बांधल्या होत्या, समोर होडगा असला त्याला हाक मारा, पण इथं माणूसच नाही कोण. ओ दादा, दादा, ओ होडग्यावाला दादा. दादांना आवाज देतोय पण दादा आहेत का नाही माहिती नाही. बहुतेक ते होडगं आहे ना पलीकडे गेलेलं असणार आहे. म्हणजे सकाळी सकाळी काही लोक आले असतील, त्यांना घेऊन ते गेलेत. हा त्या बघा, ते बघा तिथं होडगं आहे. त्यांना आवाज जातोय का नाही माहिती नाही. अ दादा, ऐकलं का? आपल्याला म्हणजे आपलाच इको आपल्याला ऐकू येत आहे. दादा, अ दादा, आला का? होडगा आहे का काय? बरं, किती वेळ लागेल? 5 मिनटं का? बरं, अर्धा तास. बरं ठीक आहे, तुम्ही या तर खरं, बघू आपण. बोट अलीकडच्या किनाऱ्यावर येईपर्यंत इथल्या निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेतला. जमेल तेवढं रूप डोळ्यांच्या कॅमेऱ्यात कैद करून घेतलं. काय सांगावं, हे क्षण पुन्हा येतील ना येतील. आपण जवळजवळ अर्धा तास झालं त्या बोटची वाट बघतोय. तर पलीकडे बोट होती आणि आपण त्यांना बराच वेळ आवाज दिला दादांना, पण शेवटी काय रिस्पॉन्स आलाच नाही आणि ती बोट काय आलीच नाही आहे. मग शेवटी काय ठरवलं आम्ही की जर आज जाणं शक्य नाही आणि दुसरा मार्ग आहे तर कुंबळेवरून 2 तास पायपीट करून तिथपर्यंत पोहोचायचं. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला या मंदिराचं दर्शन होणार म्हणजे होणारच. कारण हा शब्द माझा आहे. मी वाट सुरू म्हटलं की कुठंतरी वाट सापडणारच. वाट किती अवघड असू दे, मार्ग किती खडतर असू दे, पण आपण वाट शोधतोच आणि वाट शोधलेली आहे, मार्ग शोधलेला आहे. तिथपर्यंत आपण जाणार, त्या सगमच्या वाघजाई देवीचं दर्शन घेणार आणि ते तुम्हाला दाखवणार. फक्त 5 मिनटं वाट पहा. इतक्या लांब येऊन मंदिरापर्यंत पोचता येणार नाही याचं वाईट वाटत होतं, परंतु एवढ्या लवकर मागे फिरणार नाही असं ठरवून दुसरा काही मार्ग सापडतो का याचा विचार करून शेजारील भांबवली गावात जाण्याचा निर्णय घेतला.
तिथं काहीतरी मदत मिळेल ह्या आशेवर तिथं पोचलो खरा, पण तिथं सुद्धा काही मार्ग सापडला नाही. निराश होऊन माघारी फिरलो, पण हार मानली नाही. दादा, त्या मला आता सगमच्या वाघजाला जायचं होतं, पण ते ओढगं बंद आहे. अहो ओढगं बंद आहे. तर तुम्हाला आता मग थोडंसं इतकं वडगं आहे. हां, तिथं नाही ना सोडणार. तिथलं वडगं नाही राहत. तिथलं वडगं तर फुटलेलं आहे. शेवटी मंदिरापर्यंत जाण्याचा एक मार्ग सापडला. बहुधा देवीच्या मनात असणार आम्हाला दर्शन द्यायचं. कसे पोचलो मंदिरापर्यंत थोड्याच वेळात तुम्हाला कळेल. अहो ते होडगा बंद आहे तिकडचं. ओ बाबा, अहो ते होडगा बंद आहे तिकडचं. बरं ठीक आहे, चला. मंडळी, झालं कसं माहिती आहे का, ते होडगं इथं अवेलेबल नाही आहे. त्यामुळे आपल्याला शेवटचा पर्याय म्हणजे आपल्या ड्रोन बाबाला वरती पाठवले. तो ड्रोन बाबा ह्या मंदिराचं लोकेशन फिक्स करणार आणि त्यानुसार आपण त्या मंदिरापर्यंत पोहोचणार आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला या सगमच्या वाघजाई मंदिराचं दर्शन होणार 100%. फक्त थोडा वेळ द्या. ह्या ड्रोन शॉटला आपण तिकडे पाठवतोय त्या बेटावर, आणि त्या बेटावर असलेलं मंदिर आपण आता पाहणार आहोत. मंडळी, बेटामधलं मंदिर पाहायला तुम्हाला 2 मार्ग आहेत. एक म्हणजे भोरवरून एस टी पकडायची आणि डेरे गावात यायचं, तिथून होडगं पकडायचं आणि त्या होडग्याने इथं आत जायचं. आणि दुसरा मार्ग आहे ते कुंबळे गावात. कुंबळे गावामधल्या वाघमाचीवरून तुम्हाला जवळजवळ 1 तास पायपीट करून तुम्ही इथं येऊन पोचू शकता. हा जो डोंगर आहे ना, या डोंगराच्या पाठीमागे ते कुंबळे गाव आहे आणि त्या कुंबळे गावावरून पायवाट आहे, तिथे येऊन पोचते. नवरात्रीमध्ये 10 दिवस भक्तांची अलोट गर्दी असते. देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक देवीच्या चरणी नतमस्तक होतात. या मंदिराचा इतिहास म्हणजे, ह्या मंदिराचं जे पहिलं जुनं मंदिर होतं ते खाली पाण्यामध्ये होतं, पण नंतर कसं झालं, धरण बांधल्यामुळं ते मंदिर पाण्याबाहेर आलं आणि या ठिकाणी समोरच्या बनामध्ये त्या मंदिराची स्थापना करण्यात आलेली आहे. या इथल्या पंचक्रोशीमधल्या अनेक लोकांचं ते स्फूर्तिस्थान, श्रद्धास्थान आहे. वेळोवेळी इथं लोक येत असतात, दर्शन घेत असतात आणि आपला काय जो असेल नवस वगैरे त्या इथं त्या देवीसमोर मांडत असतात. मंदिराचा परिसर शांत आणि प्रसन्न असाच आहे. सभोवती हिरवीगार झाडी, तिन्ही बाजूनी पाण्याचा वेढा आणि मधोमध हे सुंदर मंदिर पाहून चारी मुक्ती मिळाल्याचं पुण्य लाभलं असं वाटतं. प्रत्येक वेळेस आपण पैसा खर्च करून, वेळ खर्च करून लांब लांब अक्षरशः म्हणजे देशाबाहेर जातो, राज्याबाहेर जातो, परंतु खरंच तो आनंद आपल्याला मिळतो का?
मला असं म्हणायचं आहे की बऱ्याच गोष्टी बऱ्याच ठिकाणं आपल्या अवतीभोवती पण आहेत, ते पण आपण एक्सप्लोअर करायलाच पाहिजे. आता ह्यासारखी ठिकाणं मी तर म्हणेन ते थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स त्यांच्यासारखी ही सुंदर बेटं आहेत बघा. फक्त आपली नजर तशी पाहिजे. आणि या सुंदर बेटावर ते एक सुंदर मंदिर आहे. या ठिकाणी दोन नद्यांनी संगम होतोय. हा तो संगम पॉइंट आहे. कुंभळे आणि बालवड ह्या दोन नद्यांचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या संगम पॉइंटवर मी उभा आहे. घर बसल्या बसल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्ही करत नाही आणि तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन मिळत नाही. त्यामुळं सबस्क्राईब करा आणि आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, कधीतरी आपल्या धावपळीच्या आयुष्यातून वेळ काढा. स्वतःकरता पण वेळ काढलाच पाहिजे. आपलं काम, संसार, पैसा हे तर आयुष्यभर चालणारच आहे, पण थोडा आपल्यासाठी पण वेळ काढलाच पाहिजे ना. आपण म्हणतो की काम झाल्यानंतर, रिटायरमेंट झाल्यानंतर मग मी फिरेन. अरे पण तोपर्यंत तुझं आयुष्य आहे, तुला खात्री आहे का माणसा? या क्षणभंगर आयुष्याची जराही खात्री नसताना आपण कसं काय म्हणू शकतो की बऱ्याच गोष्टी मी नंतर करेन, मुलांची लग्न होऊ द्या, त्यांचं घर होऊ द्या, सगळं होऊ द्या? नाही, या गोष्टी करायला हीच वेळ असते. भविष्य आपण पाहिलेलं नाही आणि आपल्याला भूतकाळात पण जाता येत नाही. जगता येतं ते फक्त वर्तमान काळात. म्हणून तुम्हाला विनंती करतो, या वर्तमान काळात भरभरून जगून घ्या. काय सांगावं, कल हो ना हो. मंडळी, केव्हा तरी असं निसर्गामध्ये येऊन राहावं, इथल्या पक्ष्यांचे, प्राण्यांचे आवाज ऐकावे, संगीत ऐकावं. ह्या झाडांचं जे पानाची सळसळ असते ना, ती केव्हा तरी असून आतून जाणून घ्यावी. तुमची जर इच्छा असेल ना, अगदी मनापासून इच्छा असेल आणि तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर ती नक्की मिळते. आत्ता आपल्याला इथं होडगं नव्हतं. आम्ही नाराज झालो की ते मंदिर आम्हाला पाहायला मिळेल का नाही शंका होती. परंतु नंतर आमच्या ड्रोन महाराजांनी ते मंदिर आम्हाला दाखवलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की तुमची इच्छा असेल तर मार्ग सापडतो. फक्त तुमची इच्छा आहे ना, ती प्रकट पाहिजे आणि ती अगदी मनापासून पाहिजे. ज्या ठिकाणी तुमच्या आशा पूर्णपणे संपतात ना, त्या ठिकाणी तुम्हाला एक नवीन मार्ग सापडतो. तो म्हणजे तुमची इच्छाशक्ती. चला, ह्या घराजवळ आले परत. तिथं आपली गाडी पार्क केलेली आहे. बॅक टू पॅव्हिलियन. पण हे घर बघा ना, किती शांत जागेत आहे. आजूबाजूला ही मेसांची बेटं, आंब्याची झाडं, फणस आणि निसर्गाचं सौंदर्य. मंडळी, तुम्हाला हा आजचा आनंददायी प्रवास, जरा हटके प्रवास कसा वाटला मला कमेंटद्वारे तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोचू द्या. आणि हो, असे नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास इतरांना पण शेअर करा, कमेंट करा आणि एक लाईक तो बनताय. लवकरच पुन्हा भेटूया. कधी? पुढच्या शुक्रवारी 11 वाजून 11 मिनिटांनी. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.